हरि ओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेऊया विदर्भातील भंडारा शहरामधल्या एका राम मंदिराविषयी. आज चैत्र वद्य एकादशी अर्थात वरुथिनी एकादशी. राजगोपालाचारी वॉर्ड भंडारा इथं हे छोटेखानी राम मंदिर आहे. झिंजरडे परिवाराचं हे स्वतःचं मंदिर आहे. या परिवाराचं हे मंदिर असलं तरीही हा परिवार सध्या अमेरिकेत स्थिरावलेला आहे. 2 महिन्यांपूर्वी कल्याणी जोशी या सखीला या मंदिराविषयी कळले. त्या ह्या मंदिरात नित्य जाऊ लागल्या. तिथे नित्यपूजेचे काम त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी मनोभावे केले. आपल्या सख्यांचा एक मेळा जमवून मंदिरात दासबोध पारायण केले. रामनवमी उत्सवासाठी झिंजरडे परिवारातील सदस्य इथे नियमितपणे येत असतात आणि ते यंदाही आले होते. कल्याणी जोशी आणि त्यांच्या सख्यांनी या माहितीच्या आधारे हे मंदिर यंदाच्या वर्षी जागतं ठेवलं. रामनवमी उत्सवाला मुख्य सदस्य अगत्याने नेहमीप्रमाणे आले. रामनवमीचा उत्सव आनंदाने ते दरवर्षी साजरा करतात. रवींद्र झिंजरडे यांनी कल्याणीताईंना मंदिराची सर्व माहिती अगत्यानं दिली. हे श्रीराम मंदिर त्यांचे वडील मनोहरराव जागेश्वर झिंजरडे यांनी 1991 साली बांधलं. श्रीराममूर्ती व इतर मूर्तींची प्राणप्रतिष्ठा श्री रवींद्र व सौ सुनीता यांचे हस्ते झाली आहे. ह्या सगळ्या मूर्ती अंदाजे 2 वितभर उंचीच्या असून बैठ्या स्वरूपातल्या आहेत. मूर्तींचा मुखवटा हा पितळी आहे आणि अत्यंत रेखीव आहे. एका चौथऱ्यावर या मूर्ती विराजमान आहेत. या परिसरात त्यांनी प्राथमिक शाळा देखील सुरू केली होती, परंतु परवानगी न मिळाल्यामुळे ती बंद पडली. मधल्या काही काळामध्ये रवींद्र झिंजरडे यांच्या मातोश्री आणि त्यांचे धाकटे बंधू तिथे राहत होते. ते मंदिराची देखभाल करत होते, परंतु नंतर ते नागपूरला स्थायिक झाल्यामुळे देऊळ कुलूप बंद झाले. कल्याणीताईंचा योग असेल किंवा त्यांची सकारात्मक इच्छाशक्ती असेल, यंदा रामनवमी उत्सव काळापूर्वी मंदिर जागतं झालं. पूजा अर्चा, सकाळ संध्याकाळ तेलवात तुपवात, भजन कीर्तन नामस्मरण यामुळे सगळं वातावरण कसं प्रसन्न झालं. मूर्तीच्या चेहऱ्यावरचं मूळचं तेज जणू काही पुन्हा नव्यानं उजळून निघालं. उत्सव काळात रामरक्षा पठण, रामजन्माचं कीर्तन, महाप्रसाद हे सर्व यथासांग संपन्न झालं. कुठे कुणाची कशी ऊर्जितावस्था असते व ती कोणाकोणाला आनंद देऊन जाते हे न कळे. खरोखर भगवंताची लीला अगाध आहे. जय श्रीराम.